सोलापुरातील गुमठानाका परिसरातील प्रेषक गॅस एजन्सी बाहेर मोठा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर काही वेळापूर्वी एका रांगेत थांबलेल्या नागरिकाला चक्कर येऊन तो नागरिक जो आहे तो खाली पडला आणि त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी या गॅस एजन्सी बाहेर निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले होते की घरपोच डिलिव्हरी जी आहे गॅस सिलेंडरची ती करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते। मात्र असं असलं तरी घरपोच गॅस टाकी मिळत नसल्याने आता नागरिक जे आहेत ते पुन्हा एकदा या गॅस एजन्सी बाहेर रांगेत थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठा रोष जो आहे नागरिकांचा तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। काय नक्की घटना घडली? कोणीतरी चक्कर येऊन पडलं होतं ते माणूस आणि आता म्हणते तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचा ऑर्डर आले तुम्हाला इथं थांबता येत नाही। मग सकाळपासून थांबवलेत कशाला 6 वाजल्यापासून लोक उपाशी तपाशी बसलेत कामधंदा सोडून। ते बिचारे चक्कर येऊन पडला त्याला बघायला सुद्धा कोण तयार नाहीत, बाहेर घ्यायला तयार नाहीत कोण। आणि गोरगरीब करून खाणार माणूस पडला मेला घरचाच करता धरता काय करणार आहे त्यांनी? एक टाकी यांना देणार नाही तर पहिलं केले टोकन ती पद्धत केली 15 दिवस त्यात घालवले टोकन। त्यानंतर परत म्हणले तुम्हाला KYC पाहिजे, त्यात आता 8-10 दिवस झालं। आता तरीसुद्धा बुकिंग झालं सगळं झालं घरपोच म्हणून आज 10-12 दिवस झाला अजून येत नाही त्यांची टाकी। आणि आता सकाळी आम्ही फोन या पाळीला लावा म्हणले ना आता म्हणतात पाळीला नाही तुम्हाला घरपोच मिळते। मग कशाला बोलवायचं आम्हाला पाळीला इथं? कशाला बोलवायचं आम्हाला पाळीला इथं? काय नक्की प्रकार घडले? कधीपासून थांबले तुम्ही? ट्रकभर टाक्या आहेत पण वाटप करी नाही। पब्लिकला सकाळपासून तिने उन्हात थांबवलेत। आता म्हणते तिने तुम्ही जावा घरी घरपोच करतेत। 15 दिवस झाले कुणी 18 दिवस झाले नंबर लावून घरपोच काय टाक्या ही नाही। एक माणूस चक्कर येऊन पडला आता तिने जिवंत आहे काय मेलं की तिला दवाखान्याला नेलेत। असली परिस्थिती आहे। लोकाला नाश्ता नाही पाणी नाही इथं प्यायला पाणी नाही ऊन आहे व्यवस्था सुद्धा नाही इथं। आता उभारून म्हणतात की आता ट्रकभर टाक्या ठेवून म्हणतात तिने घरी जावा घरपोच देत आहे। कधी देत आहे? 18 दिवस झाला 20 दिवस झालाय। आता टोकन दिलंय त्या पद्धतीने द्यायला पाहिजे का नाही? समजा चोराचा बाजार चालला इथं हॉटेलवाल्याला विकतेत तिने। काय तुमची काय तक्रार आहे? सर आमचा वडिलांचा KYC नाही म्हणून नाही का त्यांचा आजारी होता। आता त्यांना आणून KYC करून दिलो तरी सुद्धा बुकिंग करायला ते सर्व्हर डाऊन ते डाऊन म्हणते तर मग आम्हाला टाकी कधी मिळणार काय नाही असा प्रॉब्लेम आहे। तुमच्या काय नक्की समस्या आहे? आणखी काही नागरिकांशी बोलू काय 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 समस्या आहे? काय झालं? काय समस्या सांगतोय का? मला KYC करायला सांगितलं KYC केली, बुकिंग करायला सांगितलं बुकिंग केलं। आता काय म्हणते की तुमच्या घरपोच पाठवतो। सकाळ दरनं काय लोकांना काय सांगितले तुम्ही पाळीला थांबा म्हणले। आता लहान मुलं आहेत बाया आहेत म्हणजे आजारी आहेत हे सगळे येऊन पाळीला थांबलेले आहेत तरी सुद्धा ऊन लागायला तरी सुद्धा आता काय म्हणते तुम्हाला घरी येऊन गॅस मिळेल। बरोबर आहे? आधी सूचना दिली नव्हती का? आधी सूचना दिली नव्हती का? सकाळी आम्हाला गॅस टाक्या घेऊन तुम्ही इथं पाळीला थांबा म्हणून सांगितले होते फोन केल्यावर। आता ट्रक भरलेला आहे तरी सुद्धा आम्हाला टाकी देणार। मला काय त्यांचं उत्तर काय आलं की सर्व्हर डाऊन आहे। मान्य सर्व्हर डाऊन ही कार्ड कशासाठी दिले मला? माझं कार्ड आहे नाही तू कार्ड बघून मला टाकी दे ना। आतापर्यंत काय करत होता? कार्ड बघत होता टाकी देत होता। ही नियम लावून आम्हाला येड्यात काढायला का पळवायला का? माणूस चक्कर येऊन पण पडला। आता काय झाली ती घटना? काय घटना घडली होती? तो माणूस चक्कर येऊन पडला। उसको है ना आदमी को धूप से चक्कर ही बहुत चिल्लाया वो जब से बच्चे भूखे हैं बोलकर तो उसको टाकी नहीं देने से चक्कर ही धूप से एकदम तो दवाखाने को लेकर गए उसको। उठा रहे भी नहीं हुआ बाहर आ रहे भी नहीं वो लोग एम्बुलेंस नहीं रिक्षा नहीं क्या भी मंगा रहे नहीं वो। कधी गॅस घेतला सिलेंडर जानेवारी घेतला 28 तारखेला आज 4था महिना आहे। मला काय म्हणलं तर पहिला टोकन दिलेत तुम्हाला गॅस मिळतं म्हणलं। नंतर टोकन घेऊन आलं तर काय म्हणलं KYC कर म्हणलं गेल्या बुधवारी। मग KYC केलो बुकिंग केलो DSC नंबर आलाय मला DSC नंबर दाखवलो गॅस आता सर्व्हर डाऊन आहे। कलेक्टर ऑफिसमधून लेटर आलेलं आज गॅस देत नाही म्हणाले। मग हे कमिशनर मग काय थांबले तुम्ही? तर मी सकाळी 8 वाजता 1 वाजता सकाळी 8 आलो गॅस घेऊन। मी काय काम करता तुम्ही? मी टेक्सटाईलला मी काम करतो। मी काम बुडून आलं? नाही सुट्टी आहे सर, आज एक दिवस सुट्टी आहे आम्हाला। बुधवार सुट्टी असते सर, उद्या कामात जावं लागतं सर मग आम्हाला। आपण पाहतोय खरं तर अनेक नागरिकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या ठिकाणी समोर येत आहेत आणि काही वेळापूर्वी एक नागरिक जो आहे तो चक्कर येऊन पडलेला पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता नागरिक आक्रमक झालेले आहेत कारण आम्हाला गॅस देतो म्हणून बोलवलं मात्र अद्यापही गॅस दिलेला नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच संताप जो आहे तो नागरिकांचा व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.